नमस्कार भक्त हो. गुढीपाडवा हा मराठी समाजामध्ये समृद्धी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा महत्त्वाचा सण आहे. ह्या दिवशी घरात गुढी उभारणे ही एक पारंपरिक परंपरा आहे. गुढी उभारणे फक्त धार्मिक रीती नव्हे तर घरातील सुख समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षातून फक्त एकदाच येतो आणि हा दिवस केलेले सर्व उपाय कामी येतात. म्हणून आपले ज्येष्ठ नागरिक सांगतात की संध्याकाळच्या वेळी दिवा लावण्याने घरातील अंधकार आणि नकारात्मक दूर होते. दिवा हा केवळ प्रकाश देणारा नसून तो ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी या पवित्र वेळेत दिवा लावून त्याखाली एक विशेष वस्तू ठेवण्याचा हा उपाय सांगितला जातो. पण आता पुढे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट येते, कारण हा उपाय करताना दिवा कसा तयार करायचा, कोणत्या प्रकारचा दिवा वापरायचा आणि त्यामध्ये काय घालायचे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोणताही धार्मिक उपाय करताना स्वच्छता, श्रद्धा आणि शांत मन या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मनात शंका किंवा घाई असेल तर उपायाचा भाव पूर्णपणे तयार होत नाही. म्हणून 19 मार्च गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील देवघर स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे देवासमोर धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. देवांचे स्मरण करून काही क्षण शांतपणे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आणि शक्य असेल तर तुळशीची कुंडीजवळ देखील एक दिवा लावायचा. धार्मिक परंपरेनुसार मुख्य दरवाजाजवळ लावलेला दिवा हा घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो. असे मानले जाते की तुळशीसमोर लावलेला दिवा घरात शांतता, पवित्रता आणि देवी लक्ष्मीची कृपा वाढवतो, असेही सांगितले जाते. आता ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपण मुख्य उपाय सुरू करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक साधा मातीचा दिवा घ्यायचा आहे. शक्यतोवर मातीचाच दिवा वापरण्याचा प्रयत्न करा, कारण मातीचा दिवा हा पंचतत्वांपासून बनलेला असतो असे मानले जाते. त्यामुळे त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात टिकून राहते, असे अनेक लोक सांगतात. यानंतर या दिव्यामध्ये कापसाची दुहेरी वात ठेवायची आहे. दुहेरी वात म्हणजे 2 धागे एकत्र करून तयार केलेली वात. अशी वात लावल्याने दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी आणि स्थिर राहतो. आता दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घालण्याचा प्रयत्न करा, कारण धार्मिक मान्यतेनुसार गाईचे तूप अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यातून निघणाऱ्या दिव्याचा प्रकाश वातावरण अधिक शुद्ध करतो आणि असे सांगितले जाते. परंतु काही वेळा प्रत्येकाच्या घरात गाईचे तूप उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे जर गाईचे तूप नसेल तर तुम्ही म्हशीचे तूप किंवा इतर कोणतेही तूप वापरू शकता आणि जर तूप उपलब्ध नसेल तर साधे तेल वापरले तरीही चालेल. पण एक छोटी गोष्ट जरूर करा. दिव्यामध्ये तूप किंवा तेल घातल्यानंतर एक चिमूटभर हळद त्यामध्ये टाका. धार्मिक श्रद्धेनुसार हळद ही पवित्रता आणि मंगल्याचे प्रतीक मानले जाते. आता इथपर्यंत सर्व तयारी झाली, पण पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, कारण आता आपण या विशेष वस्तूचा उपयोग करणार आहोत, जी या उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानली जाते. पण ती वस्तू ठेवण्यापूर्वी अजून एक छोटी तयारी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक स्वच्छ स्टीलची किंवा पितळेची प्लेट घ्यायची आहे. ही प्लेट स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची. त्यानंतर त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे. आता काही जणांना वाटते की स्वस्तिक म्हणजे फक्त 4 रेघा काढल्या की ते झाले, पण पारंपरिक पद्धतीने स्वस्तिक काढताना त्याचे 4 बिंदू आणि बाजूच्या 2 छोट्या रेषा देखील काढल्या जातात. त्यामुळे ते संपूर्ण स्वस्तिक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार स्वस्तिक हे अत्यंत मंगल आणि शुभ चिन्ह आहे. असे मानले जाते की स्वस्तिक चिन्हामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि शुभ शक्तीचे आकर्षण वाढते. आता त्या स्वस्तिक चिन्हांवर तुम्हाला एक मुठभर धणे ठेवायचे आहेत. हो, हेच ते साधे धणे जे आपण रोज स्वयंपाकात मसाल्यासाठी वापरतो. पण धार्मिक परंपरेनुसार या धन्यांना खूप विशेष महत्त्व दिले जाते. अनेक ठिकाणी असे मानले जाते की धने हे धनाचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच काही जणांमध्ये काही पूजांमध्ये धनाचा वापर केला जातो. काही लोक तर गुढीपाडव्याच्या दिवशी धने घरी आणण्याची परंपरा देखील पाळतात. धार्मिक श्रद्धेनुसार धने हे लक्ष्मी मातेचे प्रिय धान्य मानले जाते आणि म्हणूनच जेव्हा धने पूजेच्या ठिकाणी ठेवले जातात तेव्हा ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
आता त्या प्लेटमध्ये स्वस्तिकवर ठेवलेली धने तयार आहेत. त्यानंतर तुम्ही तो मातीचा दिवा तयार केला तो प्रज्वलित करायचा आणि त्या धन्यांवर ठेवलेल्या प्लेटमध्ये ठेवायचा, म्हणजेच दिवा त्या धन्यांवर ठेवायचा आहे. त्यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. शक्य असेल तर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हा दिवा ठेवणे अधिक शुभ मानले जाते. आता पुढचा टप्पा देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण दिवा लावल्यानंतर काही विशेष गोष्टी या दिव्यामध्ये टाकायच्या असतात आणि काही मंत्रांचे पठण करायचे आहे. आणि अनेक लोक इथेच चूक करतात, त्यामुळे त्यांना उपायाचा पूर्ण लाभ मिळत नाही. आता दिवा लावून तो धन्यांवर ठेवला आहे, पण उपाय इथेच संपत नाही. त्यानंतर भाग देखील इतकाच महत्त्वाचा आहे, कारण त्या टप्प्यावर आपण श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि जप हा त्या सेवेला पूर्णत्व देतो. दिवा देवघरात ठेवला की सर्वप्रथम त्या दिव्याला हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या. शक्य असेल तर 2 फुलेही अर्पण करा. त्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्तीने दिव्याची आणि माता लक्ष्मीची ओवाळणी करायची. हे करताना मन शांत ठेवायचं आणि मनामध्ये माता लक्ष्मीचे स्मरण करायचे, कारण धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूजा श्रद्धेने केली जाते तेव्हा तिचा परिणाम अधिक सकारात्मक होतो असे मानले जाते. आता पुढे एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तुम्हाला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा तुटलेल्या, अर्ध्या किंवा खराब नसाव्यात. पूर्ण आणि चांगल्या स्थितीत असलेल्या लवंगा घ्यायच्या. या 2 लवंगा त्या पेटलेल्या दिव्यामध्ये हलक्या हाताने टाकायच्या. अनेकांच्या श्रद्धेनुसार लवंग ही वातावरणातील नकारात्मक कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी मानली जाते. म्हणून काही धार्मिक उपायांमध्ये लवंगाचा वापर केला जातो. त्यानंतर तुम्हाला काही क्षण तिथेच बसून माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टक 3 वेळा म्हणायचे. स्तोत्र लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. जर पूर्ण स्तोत्र पठण केलं तर लक्ष्मी मातेचे नाव घेतले तरीही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर नव मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. धार्मिक परंपरेनुसार नव मंत्र हा देवीच्या उपासनेपासून अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो. हा जप करताना मनात तुमच्या कुलदेवतेचेही स्मरण करा, कारण अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार जेव्हा आपण देवीचे स्मरण करतो तेव्हा ही प्रार्थना आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचते आणि तिची कृपा आपल्यावर राहते. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. घरातील सर्व दुःख, कष्ट, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, घरात सुख शांती नांदावी आणि वर्षभर प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, अशी विनंती माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतेला करा. आता पुढचा भागही खूप महत्त्वाचा आहे, कारण हा दिवा किती वेळ चालू ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्या धन्यांचे काय करायचे हे देखील या उपायामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणून हा भाग नीट लक्ष देऊन ऐका की गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी जो दिवा तुम्ही लावला आहे तो शक्यतो रात्री किमान 12 वाजेपर्यंत तरी चालू राहिला पाहिजे, याची काळजी घ्या. दिव्याचा प्रकाश जितका जास्त वेळ राहील तितका सकारात्मक ऊर्जा घरात टिकून राहते असे मानले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम देवांचे स्मरण करून, स्वच्छ अंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करून आणि नंतर त्या दिव्याकडे जा. दिवा पूर्णपणे विझलेला असेल तर तो स्वच्छ करून पुन्हा वापरण्यासाठी बाजूला ठेवू शकता. दिव्यामध्ये टाकलेल्या या 2 लवंगा असतील त्या मात्र पुन्हा वापरायच्या नाहीत. त्या निर्माल्यात टाकायच्या किंवा एखाद्या झाडाखाली ठेवायच्या. आता त्या प्लेटमध्ये ठेवलेले धने याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्या धन्यांपैकी थोडेसे धने काढून तुमच्या घरातील धान्यांच्या डब्यांमध्ये टाका. असे मानले जाते की त्यामुळे घरातील अन्नधान्य आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. उरलेले धने तुम्ही तुळशीच्या कुंडीत टाकायचे आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार जेव्हा हे धने तुळशीच्या मातीमध्ये पडतात आणि काही दिवसांनी त्यातून लहान रोपे उगवतात तेव्हा त्याची समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे सांगितले जाते की जसे जसे ते रोपे वाढतात तसे तसे घरातील प्रगतीचे मार्ग देखील खुला होतो. आणि हा उपाय ऐकल्यावर खूप छोटा वाटतो, पण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अनेक लोकांना मानसिक समाधान देखील मिळते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे देखील खूप गरजेचे आहे. जर घरामध्ये सूतक असेल, म्हणजेच घरात नुकताच जन्म किंवा मृत्यू झाला असेल तर अशा वेळी हा उपाय करणे टाळावे. स्त्रियांनी मासिक धर्म चालू असेल तर त्यावेळी घरातील इतर सदस्य किंवा पुरुष व्यक्ती हा उपाय करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही उपाय हा
हा श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगल्या कृतींसोबत केला तरच त्याचे परिणाम अधिक चांगले दिसतात, असे अनेक संत ज्ञानी लोकांनी सांगितलेले आहे. उद्या 19 मार्च गुरुवार गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी तुम्ही या छोटासा उपाय श्रद्धेने करून पहा. महालक्ष्मी तुमच्यावर कृपा राहील. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढते आणि अडचणी दूर होऊन मनापासून प्रार्थना करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि मित्रमंडळींना पाठवा आणि शेअर करा की श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.